महाराष्ट्रामध्ये चाललं तरी काय? आरक्षणाचा संघर्ष. मराठा, धनगर, ओबीसी आणि कुठेतरी आता बंजारा समाज सुद्धा आरक्षणाला पेटून उठलाय. महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न हा केवळ आकड्याचा प्रश्न किंवा सरकारी निकालाचा प्रश्न नाहीये, तर तो लाखो तरुणाच्या भविष्याचा प्रश्न आहे. कुटुंबाच्या आयुष्याचा आणि समाजाच्या अस्तित्वासाठी एक मोठं आंदोलन आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी जर पाहिली आपण, आरक्षणाची गरज ही समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात ओबीसी समाजाने अनेक वर्ष सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण झेपलेलं आहे. त्यांना मिळालेलं आरक्षण म्हणजे त्यांच्यासाठी प्रगतीचा मार्ग आहे. तर दुसरीकडे मराठा समाज हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज, पण शेतकरी आत्महत्यामध्ये सर्वाधिक त्रस्त आहे. शिक्षण आणि नोकरीत मराठा तरुण मागे आहे. आता वळूया धनगर समाजाकडे. तर धनगर समाज हा परंपरेने जनावरांवर उपजीविका करणारा, दुर्गम भागात राहणारा, पण आजही मूलभूत सुविधापासून वंचित. ते म्हणतात आम्हाला एसटी मध्ये सामील करा, तेव्हाच खरी न्यायता मिळेल. सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली, आजचं चित्र असं आहे. मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं, त्यामुळे मराठा समाजात संताप निर्माण झालेला आहे. धनगर समाजाला वचनं दिली गेली, पण एसटी प्रवर्गात समावेश अजूनही थांबलेला आहे. त्यामुळे संतप्त धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर आमचा हक्क हिरावला जाईल, त्यामुळे ओबीसी समाजही आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. संघर्ष आणि राजकारण जर आपण पाहिला, हा संघर्ष फक्त समाजामध्ये राहिला नाही, तर तो राजकीय नेत्यांच्या रणनीतीमधून पेटवला जात आहे. एखाद्या समाजाला वचन दिलं जातं तर दुसऱ्याच्या भावनावर घाव घातला जातो. आंदोलन, उपोषण, रस्ता रोको हे आता रोजचे झाले आहेत. मात्र सर्व समाज एकाच आवाजात म्हणतायत आम्हाला न्याय द्या, आमचं भविष्य वाचवा. आज मराठा समाजातील तरुणाला वाटतं माझं शिक्षण झालं तर नोकरी मिळणार नाही. धनगर समाजातील कुटुंब म्हणतं आमच्या लेकरांना एसटीच्या हक्कापासून वंचित का ठेवता. ओबीसी तरुणांचं मन ओरडत आहे आमच्या आरक्षणावर कुणी डोळा ठेवू नका. हा संघर्ष म्हणजे फक्त आरक्षणाचा आकडा राहिला नाही, तर तो आहे आयुष्याचा प्रश्न, घराघरातील प्रश्न. महाराष्ट्रामधील एक नागरिक म्हणून विनंती, मराठा, धनगर, ओबीसी हे तिन्ही समाज महाराष्ट्राचे कणा आहेत. आरक्षणासाठीचं हे भांडण जर एकमेकाशी भिडवलं गेलं तर काही खरं नाही. यामधील तोडगा काढणं हा सरकारचा महत्वाचा रोल राहील. आणि मित्रांनो, जर आरक्षणासंदर्भात सर्व समाज रस्त्यावर उतरून जर का देशामध्ये अराजकता पसरली तर निश्चितच आपल्या देशात सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावरून श्रीलंका, फ्रान्स आणि नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा सर्व समाजांनी, सर्व समाजवेशक जे प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती आहेत, त्यांनी एक आरक्षणाच्या बाबतीत एक सामंजस्य पद्धतीने रस्ता काढावा, अशा प्रकारचं खोज मास्टरच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. आपल्याला आरक्षणासंदर्भात जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच तुम्ही या संदर्भात आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. धन्यवाद.